नमस्कार. तुम्हाला माहिती आहे की मुंबई ही एकेकाळी कामगारांची नगरी होती. मुंबईत जवळजवळ 3 लाख किरणे कामगार होते. आता किरण्या उरल्या नाहीत. किरण्यांच्या जागी मोठे मोठे मॉल आणि मोठे मोठे टॉवर्स आलेत. आणि दुसरा जो कामगारांचा गट होता तो गोदी कामगारांचा, म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टचा. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये एकेकाळी जवळजवळ 40,000च्या वर गोदी कामगार काम करत होते. आता तिथेही तेवढे कामगार उरले नाहीत. जवळजवळ मला वाटतं 2,000च्या पेक्षा कमीच कामगार तिथे उरले असतील. जसं गिरण्या बंद झाल्या आणि तिथे टॉवर झाले किंवा मॉल झाले, तसंच आता प्लॅनिंग, तशीच योजना केंद्र सरकारने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा म्हणजे कुठली? म्हणजे दक्षिण मुंबईत जिथे समुद्राच्या जवळ जी जागा आहे सगळी, ती सगळी पोर्ट ट्रस्टची जागा आहे. आणि थोडी नाही आहे, 1900 हेक्टर समजतं तुम्हाला? 1900 हेक्टर एवढी प्रचंड मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की ताजमहाल, तर ताजमहाल हे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर भाड्याने आहे. ताजमहाल हॉटेल हे मुंबई पोर्ट ट्रस्टला भाडं देतं. किंवा आपल्या गेटवेला तुम्ही जात असाल तर गेटवेची जी कमान आहे ना, ती कमान पण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. रेडिओ क्लबला तुम्ही जात असाल तर रेडिओ क्लब हे सुद्धा मुंबई ट्रस्ट. अशी ती जागा म्हणजे दक्षिण मुंबईच्या त्या जागेपासून वडाळ्यापर्यंत जवळजवळ ही सगळी मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे. इथे काय होतं, हे गोदी होती. म्हणजे इथे बाहेरनं जहाजं येतात, ती जहाजं अनलोड करायची, ती परत अपलोड करायची, दुसरं सामान त्याच्यात भरायचं आणि जायचं. हे सातत्याने सुरू होतं, आजही सुरू आहे. जे काही थोडके गोदीचे कामगार आहेत ते अत्यंत मन लावून कामं करतात आणि दरवेळेस याचा बिझनेस वाढत चाललाय. पण आता केंद्र सरकारने ठरवलंय की इथे मरीना बांधायचं. आता मरीना म्हणजे काय? मरीना म्हणजे जे आता उभारलं जाणार आहे ना तिथे, हे श्रीमंत लोकांना जे त्यांचे यॉट असतात, म्हणजे ज्या छोट्या बोटी असतात, म्हणजे आपल्या स्पीड बोटी कशा असतात तशा टाईप, पण त्यांना यॉट म्हणतात. आता मी चित्र टाकीन ना तर तुम्हाला यॉट म्हणजे काय कळेल. दुबईत मरीना ज्यांनी बघितलं असेल, मला माहीत नाही, त्यांना याचा अंदाज येऊ शकतो. तर या श्रीमंतांचे यॉट आहेत, तर त्या यॉटच्या पार्किंगची योजना केंद्र सरकारने केलेली आहे. आणि त्यासाठी हा संपूर्ण जो भाग आहे ना, तो संपूर्ण भाग असं म्हणजे एकदम लक्झरी, अति श्रीमंतांसाठी हा करून टाकायचं ठरलेलं आहे. आणि हे आता लवकरच होणार आहे. तर नेमकं काय होणार आहे मी तुम्हाला सांगते. ह्या ज्या बोटी आहेत यॉट, या पावसाळ्यात उभ्या कुठे करायच्या असा प्रश्न येतो या श्रीमंतांना. तर आत्ता ते काय करतात, अलिबागला काही ठिकाणी ना यॉट उभ्या करण्यासाठी स्थानिकांनी काही जागा केल्या, तिथे त्या उभ्या करतात. किंवा नाहीतर या मुंबईतल्या लोकांच्या या यॉट ज्या आहेत किंवा भारतातल्या या श्रीमंताच्या या यॉट आहेत ना, त्या दुबईला जाऊन उभ्या करतात, पार्किंग करतात. तर आता केंद्र सरकारने ठरवलं की त्यांच्या पार्किंगसाठी, म्हणजे या यॉटच्या पार्किंगसाठी आपण मुंबईतच जागा करायची. आता ही बीपीटीची जी जागा आहे, बीपीटी म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट म्हणजे गोदी, तर या गोदीची जी जागा आहे तिथे एक व्हिक्टोरिया आणि एक प्रिन्सेस असे जो 2 गोदी आहेत, तर तिथली जागा जी आहे ती आपण यॉटसाठी द्यायची. आता हे कसं द्यायचं, तर हे व्हिक्टोरिया गोदी जी आहे किंवा ही प्रिन्सेस गोदी जी आहे ना, तिथून ते एक ब्रिज बांधणार आहेत. ब्रिज कुठे बांधणार आहेत, तर समुद्रात एक छोटीशी टेकडी आहे. या टेकडीचं नाव आहे क्रॉस आयलंड. तर ह्या छोट्या टेकडीपर्यंत हे ब्रिज बांधणार. ब्रिज कोण बांधणार? बीपीटी बांधणार. आणि हा ब्रिजचा खर्च पण खूप आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या गोदीच्या त्या जमिनीपासून समुद्रावरून ते त्या आयलंडपर्यंत हा ब्रिज बांधणार आहेत. आणि मग हा ब्रिज बांधून झाला की त्या आयलंडमध्ये अशी सोय करणार आहेत की तिथे जवळजवळ 450 यॉट पार्किंग करू शकते. म्हणजे तुम्ही 2 गोष्टींचा विचार करा. एक तर हे ब्रिज बांधणार आणि त्या क्रॉस आयलंडच्या इथे त्या यॉट उभ्या करणार. आणि त्यासुद्धा किती, म्हणजे केंद्र सरकारला असं वाटतं की तिथे जवळजवळ 400-450 यॉट उभे राहतील. या यॉट या खाजगी यॉट असतात. श्रीमंतांच्या खाजगी यॉट म्हणजे 400-450 असे श्रीमंत आहेत आपल्याकडे ज्यांच्या मालकीच्या यॉट आहेत आणि त्या यॉटचं पार्किंग तिथे होणार आहे. बरं, नुसतं पार्किंग होणार आहे का तिथे? तर नाही. हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं या श्रीमंतांच्या गाड्या, म्हणजे फरारी असेल, मर्सिडीज असतील आणि काय असेल, आपल्याला गाड्यांची नावही माहीत नाही, तर या गाड्या सर हा जो ब्रिज बीबीटी बांधणार आहे समुद्रावरून, त्या ब्रिजवरनं त्या तिकडे जातील. आणि मग हे श्रीमंत उतरणार आणि मग या यॉटमध्ये बसणार आणि मग या यॉटमध्ये बसून हे समुद्रात फेरी मारणार, समुद्र भ्रमण करणार मस्त. आणि मग तिथून परत येणार, परत आपल्या गाडीत बसणार आणि गाडीतून परत येणार. पण गाडीतून जेव्हा ते डॉकवरती परत येतील तेव्हा तिथे कसं दिसेल? चांगलं नाही दिसणार ना, बरं नाही दिसणार. म्हणून केंद्राने आता तिथे मरीना उभा करायचा प्रयत्न. मरीना मग करणार म्हणजे काय करणार, तर तिथे पंचतारांकित हॉटेलं उभारणार आहेत. अति श्रीमंतांसाठी अति महागडी अशी एकदम हायफाय सगळं वर्ल्ड क्विझिन मिळेल वगैरे अशी रेस्टॉरंट्स उभारली जाणार आहेत.
तिथे स्पोर्ट्सची वेगळी वेगळी केंद्र उभारणं, म्हणजे टेनिस खेळायचं असेल तुम्हाला टेनिस खेळा, क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेट, पण हे श्रीमंतांसाठी हे आपले साधे ग्राउंड नाही आहेत. त्याच्यानंतर स्विमिंग पूल उभारणार आहेत. त्याच्यानंतर एक अतिशय सुंदर असं मोठं, म्हणजे जागतिक पातळीवरचं असं, कुठे आपण सिंगापूरला वगैरे बघितलं असेल असं मोठं ॲक्वेरियम उभारणार आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हा संपूर्ण जो एरिया आहे, हा संपूर्ण एरिया एकदम हाय फाय होणार आहे. हायफाय म्हणजे किती हायफाय आहे, तर आपले मिडल क्लास तर सोडूनच द्या, अपर मिडल क्लास आता जे आहेत ना त्यांनाही ते परवडणार नाही आहे. साधारण श्रीमंत जे असतील त्यांनाही ते परवडणार नाही आहे. ते अतिश्रीमंत आहेत, त्यांच्यासाठी हा पूर्ण एरिया तयार करणार आहेत. आणि त्याचं नाव काय आहे, मरीना. तर हा मरीना तयार करणार आहे. आणि ह्याच्यासाठी खर्च किती येणार आहे, जवळजवळ 500 कोटीच्या वर. आणि हे सगळं काम अर्थात तुमच्या लक्षातच आलं असेल, हे कुठल्या तरी खाजगी कंपनीला, खाजगी माणसाला हे मरीना उभारण्याचं सगळं काम देणार आहेत. आणि हे 500 कोटीच्या वरचं जे काम आहे त्याच्यासाठी आता लवकरच निविदा काढतील, म्हणजे सगळी तयारी झाली. आता लवकर हे निविदा काढणार. आणि निविदा काढला की हे जे आत्ता जे व्हिक्टोरिया आणि जे प्रिन्सेस ह्याच्या 2 गोदीचं जी जागा आहे ती जागा आता त्याचं रूपांतर होणार आहे. आणि श्रीमंतांसाठी तिथे एक मरीना उभारला जाणार आहे. जसा मरीना, आणि हे लोक कुठे बघून आलेत मरीना, तर दुबईचा मरीना बघून आले. दुबईचा मरीना म्हणजे अतिशय आलिशान आणि हेच आहे, त्या धर्तीवर त्यांना आता इथे उभारायचं. इथे फक्त श्रीमंतांची रेलचेल होणार आहे, श्रीमंत फिरणार आहेत. एवढ्यावर नाही थांबलेत ते, आणखीन एक गोष्ट केली आहे त्यांनी. हे व्हिक्टोरिया झालं आणि हे प्रिन्सेसचं झालं. त्याच्यानंतर दुसरं जे आपले गोदी आहे ना, त्या गोदीमध्ये त्यांनी काय केलं आहे, तर त्या गोदीचे इंदिरा गोदी, आपल्या इंदिरा गोदीचं त्यांनी काय केलं आहे, इंदिरा गोदीचे ना त्यांनी आता 2 भाग केले. इंदिरा गोदीमध्ये काय होतं, जहाजं येतात, त्यातला माल खाली उतरवला जातो, नवीन माल भरला जातो, जहाजं जातात. अर्थात हे इतकं सोपं नसतं. एकेका जहाजावरचा माल उतरवायला काही वेळेस 8 दिवस लागतात, काही वेळेस महिनाभरही लागतो. मोठी जहाजं येतात. तर हे काम इथे सातत्याने चालतं. आत्ता जे आपले गोदी कामगार आहेत, मी जे जसं तुम्हाला म्हणलं साधारण 2000च्या आतच असतील, ते हे काम आत्ता पण करतात. आणि त्यांनी मिळकत, बॉम्बे पोर्ट ट्रस्टची मिळकत वर्षानुवर्ष वाढत चालली आहे. पण आता त्यांना हे सगळं काम आहे ना, हे त्यांना खाजगी लोकांना द्यायचंय, म्हणजे हे दिलंय. 2 कंपन्या आहेत. या 2 कंपन्यांबाबत आक्षेप नाही आहे, कारण या 2 कंपन्या खूप जुन्या आहेत, त्या शिपिंगमध्येच खूप वर्ष आहेत. एक बक्षी आणि एक दिनशॉ. तर हे जे इंदिरा डॉक आहे त्याचे 2 भाग केले. आणि त्याचे जे बर्थ असतात, म्हणजे जिथे बोटी लागतात, ते काही 10 बर्थ एक बक्षी कंपनीला दिलेत, काही 11 बर्थ दिनशॉ कंपनीला दिलेत. आणि त्यांना हे सगळे हक्क दिलेले आहेत की बोटी येणार, बोटीतला माल उतरवायचा, बोटीत माल चढवायचा, हे सगळ्या 2 कंपन्यांनी करायचं. आणि त्याच्या बदल्यात एक ठराविक अमाऊंट ही बॉम्बे पोर्ट ट्रस्टला द्यायची. बाकी बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा ह्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे जागा बॉम्बे पोर्ट ट्रस्टचीच आहे, ती आता यांना भाड्याने दिली 15 वर्षासाठी. 15 वर्षानंतर काय होईल माहीत नाही, हेच पुढे करतील का दुसरी कुठली कंपनी येईल आपल्याला माहिती नाही. पण हे जर सगळं करायचं असेल तर त्या डॉकमधले सगळे जे रस्ते असतील, त्या डॉकला लागणारी इलेक्ट्रिसिटी असेल, त्या डॉकला लागणारी सुरक्षा व्यवस्था असेल, आणि ती जी जहाजं आहेत समुद्रातनं ती त्या डॉकपर्यंत यायला पाहिजे, म्हणजे त्या बर्थपर्यंत यायला पाहिजे. ही सगळी कामं मात्र बीपीटी करणार. म्हणजे केंद्र सरकारची जी बीपीटी आहे, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, ते ही सगळी कामं करणार. आणि मग जे मेन काम आहे लोडिंग अनलोडिंग, ज्याच्यातनं आपल्याला सर्वात जास्त पैसा बीपीटीला मिळत होता, शिपचं लोडिंग करायचं आणि अनलोडिंग करायचं, त्याचा सर्वात जास्त पैसा मिळत होता, ते या बक्षी आणि दिनशॉ या 2 कंपनींना अलीकडे निविदा काढून 450 कोटींना ही कामं दिलेली आहेत 15 वर्षासाठी. त्यामुळे हळूहळू तुमच्या हे लक्षात आलं असेल की बॉम्बे पोर्ट ट्रस्टची ही सगळी जी जागा आहे, जी केंद्र सरकारची जागा आहे, ती हळूहळू खाजगी लोकांच्या हातात गेलेली आहे. म्हणजे एकीकडे मरीना होणार आणि एकीकडे हे खाजगी कंपन्या आहेत, त्या शिपचं लोडिंग अनलोडिंग करणार. आत्ता काही 2000च्या आत थोडेसे कामगार आहेत, तेवढे कामगार हळूहळू रिटायर होतील. आणि या 2 कंपन्या, हे जे 2 कंपन्या लोडिंग अनलोडिंग करतात, ते अर्थातच कंत्राटी कामगार नेमणार आहेत. आणि कंत्राटी कामगार अतिशय स्वस्तात त्यांना मिळणार आणि अतिशय स्वस्तात तेही कामं करून घेणार आहेत. त्यामुळे जसं गिरणी कामगारांचं हळूहळू गिरण्या बंद पडल्या आणि गिरणी कामगारांचं झालं, तसंच आता ते डॉकचं पण होत आहे. आणि केंद्र सरकारने पहिलं पाऊल तर टाकलेलंच आहे, इंदिरा डॉक दिलेलाच आहे.
आता दुसरं पाऊल म्हणजे व्हिक्टोरिया आणि प्रिन्सेस डॉक हे जे दोन आहेत त्याच्यावर मरीना उभारण्याचा जे निविदा आहेत ते येत्या काळात म्हणजे मला वाटतं 6 महिन्याच्या आतच निघतील आणि तिथे दुबई मरीना जसा आहे तसा अतिश्रीमंतांसाठी मरीना उभारणार. तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे.